दिसली पाहिजे, ती दिसत नाही. आणि म्हणूनच गावोगावचा येणारा तरुण वर्ग, आज सर्व पक्षांच्या मध्ये नाराज असणारा वर्ग आज काँग्रेसनं वेगळ्या विचारानं बघतो, परंतु आपल्या विचारधारेच्या एकत्र नसल्यामुळं ते आपल्या जवळ यायला जोरबोलत दूर आहे. आणि म्हणून माझी अशी विनंती आहे, ज्यांना पदं मिळाल्या, जे पदं मिळतात ते केवळ काँग्रेस पक्षामुळे मिळतात. काँग्रेस पक्षामुळे तुमचं नाव मोठं होणार आहे, पण पक्ष मोठा झाला पाहिजे याची प्रत्येकाने जबाबदारी घेतली पाहिजे. आणि ती जबाबदारी घेत असताना कुठलाही कार्यक्रम पक्षाच्या माध्यमातून राबवताना ते एकत्रित एकसंघ झालं पाहिजे. 4 लोक एकत्र कार्यक्रम करतात, 4 लोक दुसरे करतात, त्याचा मेसेज संपूर्ण चिपळूण तालुक्यात जातो आणि त्याचाच परिणाम काँग्रेस पक्षावर होतो. आणि म्हणून ती परिस्थिती निश्चितच सर्वांनी आपण सुधारली पाहिजे. त्याचबरोबर जुना नवा हा जो काही विचार आहे, 100% जुन्या लोकांचं माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता कौतुक करेल, आदर करेल. कारण चिपळूण तालुक्यामध्ये अनेक राजकीय लाट आली, परंतु त्या लोकांनी काँग्रेस पक्ष सोडलेला, त्यांचं कौतुक करणे 100% गरजेचं आहे. परंतु कौतुक करत असताना माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता एवढाच सांगेल की काँग्रेसची विचारधारा तुम्ही उद्या आयुष्यात राबवली, काँग्रेसचे विचार तुम्ही उद्या आयुष्यात ऐकले, ते विचार आमच्याकडे पोहोचवण्याचं काम तुम्ही करा. तुम्हाला आम्ही निश्चितच तुमचा जो सन्मान असेल, तुमचा आदर असेल, तो 100% तुम्हाला मिळणार. त्यात काही कमीपणा वाढण्याचं कारण नाही. परंतु काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि अशा माध्यमातून जर आपण कार्यक्रम राबवला तर निश्चितच काँग्रेस पक्ष मोठा झाल्याशिवाय राहणार नाही, असा माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याचा आत्मविश्वास आहे. आणि म्हणूनच प्रत्येकानं त्या पद्धतीनं पावलं टाकली पाहिजे. पद मिळाल्यामध्ये माझी जबाबदारी संपली नाही, पद मिळाला म्हणजे तुमची जबाबदारी वाढली. आणि ती जबाबदारी वाढवत असताना पक्षासाठी तुम्ही काय करताय हे सगळ्यांना, तालुकाध्यक्ष असतील, जिल्हाध्यक्ष असतील, वरच्या पातळीचे लोक असतील, त्यांना दिसलं पाहिजे. अशा प्रकारचं आपण सर्वांनी हातात हात घालून काम करूया, एवढंच या निमित्ताने सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. घराघरात पोहोचवली आणि ती पोहोचवण्यासाठी तुम्ही आम्ही सगळ्यांनी मिळून, यामध्ये आता आपण मिस्टरने सांगितलं काँग्रेसचा जो कोण घटक आहे, मग तो युवक असेल, बेसिकमधला असेल, शहराची कार्यकारिणी असेल, विविध सेल आहेत आपल्याकडे. मी सुद्धा अनुसूचित जाती काँग्रेसचा चिपळूण तालुक्याचा अध्यक्ष आहे. माझ्या माध्यमातून असेल, मागासवर्गीय सेलच्या माध्यमातून असेल, अल्पसंख्याक सेलच्या माध्यमातून असेल, ओबीसी सेलच्या माध्यमातून असेल, असे जे आपले विविध सेल आहेत, बेसिक काँग्रेस आहे, शहर काँग्रेस आहे, या माध्यमातून आपण जर चिपळूण तालुक्यामध्ये घराघरामध्ये पोहोचून जर हे अभियान जागरूकपणे राबवलं तर पूर्वीचे काँग्रेसचे दिवस यायला वेळ लागणार नाही असं मला वाटतं. कारण या चिपळूण तालुक्यामध्ये आम्ही लहान असल्यापासून गाय वासरूपासून काँग्रेस, गाय वासरू. त्यानंतर इंदिरा गांधींच्या पिरियडमध्ये ज्यावेळी पवन तलावामध्ये इंदिरा गांधी उतरला त्यावेळेपासून आम्ही लहान मराठी शाळेत असल्यापासून काँग्रेस होतो. ती काँग्रेस आजची दिसत नाही. त्याचं कारण असं आहे की मध्यंतरीच्या काळामध्ये आता सुरेश शेट्टी सांगितलं की काँग्रेस होती, इंदिरा काँग्रेस झाली, राष्ट्रवादी काँग्रेस झाली, बरीचशी मंडळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निघली. परंतु जी काँग्रेसमध्ये जुनी मंडळी होती त्यांनी काँग्रेस टिकवून ठेवायचं काम केलं. पण आजच्या स्थितीत आता अप्पा मिस्त्री म्हणाले त्याप्रमाणे जर जुने काँग्रेस आणि नवीन काँग्रेस हा भेदभाव न ठेवता एक दिला आणि एक मतानं जर काम केलं आणि आपण जर मनापासून काम केलं, मनापासून मी एवढ्यासाठी म्हणतो की मी गेली 20 वर्ष संघटना चालवतो चिपळूण तालुक्यात आमची सावडेकर त्यांना माहिती आहे. तुम्ही मनापासून काम केलं तर तालुक्यात जर तुम्ही फिरला आणि लोकांची कामं केली तर लोकांची प्रतिसाद मिळतो, लोकांचं सहकार्य मिळतं. पण तिथपर्यंत आपण पोहोचणं गरजेचं असतं. ती जर संघटन कौशल्य दाखवून आपण एकमेकांनी सगळं काम केलं तर यादव साहेबांच्या नेतृत्वाखाली किंवा जिल्हाध्यक्ष अविनाश नाड साहेब आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली आपल्या शहराचे नियंत्रण आहे, महिला अध्यक्ष आहेत, या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वाखाली आपण जर या योजनेसाठी बरोबर पोहोचलो तर सदस्य वाढ 100% होणार आणि काँग्रेस पूर्वीसारखी 100% दिसणार. त्यासाठी आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. हे फक्त तालुकाध्यक्षांचं काम नाही, मी एक सेलचा अध्यक्ष माझ्या त्याचं काम त्याला सहकार्य लागतं आणि सहकार्याच्या भावनेतून जर आपण काम केलं तर पक्ष वाढणार. आज आपली काँग्रेसची स्थिती पाहिली गेली तर पूर्वीसारखी राहिलेली नाही. त्याचं कारण असं की पूर्वी काँग्रेसचा नेता हा घरोघर माहिती होता. आज यादव साहेब त्यांच्या पद्धतीनं काम करतात, त्यांच्या काम करतात आपण नाव देऊ शकत नाही. कारण आज जी काँग्रेस वगैरे दिसते यादव साहेबांवर दिसते,
जिल्हे अध्यक्षही काम करतायत, आम्हाला ते सोबत घेतात. पण हे करत असताना सगळ्यांचं जर योगदान असेल यामध्ये, या योगदानाने काँग्रेस फार मोठ्या प्रमाणात वाढू शकते, पूर्वीचे दिवस घेऊ शकतात, हेच मला या माध्यमातून सांगायचं आहे. तरी तुम्ही आम्ही मिळून आता इलेक्शन आले, त्या इलेक्शनमध्ये मागच्या वेळी आपले काँग्रेसचे 5 नगरसेवक होते. आत्ता आपल्याला एवढा चिपळूण शहरामध्ये किंवा चिपळूण नगरपालिका एरियात प्रतिसाद चांगला मिळतोय की आपण त्या 515-20 कसे होतील, त्यासाठी आपण वार्डावार्डात फिरलं पाहिजे, आपण वार्डावार्डात मिटिंग घेतल्या पाहिजे, तालुका अध्यक्षांना बोलावून त्याला आपली स्थिती सांगितली पाहिजे किंवा शहराध्यक्षांनी वार्डावार्डात येऊन बघितलं पाहिजे की या वार्डामध्ये कोण चालणार आहे, कोण चालणार नाही. त्याचप्रमाणे या इलेक्शनमध्ये ज्या काही गोष्टी मतदारांसाठी कराव्या लागतात त्या आपण मुलाच्या माध्यमातून केलेले आला. त्यावेळी भाई जगतापांनी मला वाटते 4 ते 6 ट्रक पाठवले साधन सामुग्री, त्यामध्ये किराणा असेल, ब्लँकेट्स वगैरे असतील किंवा उपयोगी वस्तू असतील घरात लागणाऱ्या सगळ्या. यादव साहेबांच्या माध्यमातून मी स्वतः उत्तरमध्ये जवळपास 150 ते 200 घरात मदत केली. त्याचप्रमाणे ज्या ज्या ठिकाणी ज्या लोकांना आवश्यक कोणत्या गोष्टीची गरज आहे, मग ते पोलीस स्टेशन असेल, तहसीलदार कचेरी असेल किंवा विविध सरकारी कार्यालय असतील, या माध्यमातून जर आपण काम केलं, मी बोलतो त्या पद्धतीनं म्हणून मी सांगतो, या माध्यमातून जर आपण काम केलं तर पक्षाची वाढ होण्यास फार मोठ्या प्रमाणात मदत होते. आणि अशा पद्धतीनं जर पदाधिकारी कार्यकर्ते या लोकांनी काम केलं तर 100% आपला काँग्रेस पक्ष वाढेल, याबद्दल माझ्या मनात मात्र शंका नाही. आता डिजिटल सभासद नोंदणीसाठी जे काही गोष्टी कराव्या लागतात ते आमचे नागरिक साहेब सांगितलं, यादव साहेब सांगितलं, त्या कशा पद्धतीनं आपण सभासद करायला पाहिजे, कशा पद्धतीनं आपल्याला त्या संबंधित ज्या गोष्टी कराव्या लागतात त्या कराव्या लागतील, त्याचं मार्गदर्शन नागरिक साहेब करतील, यादव साहेब करतील. पण पक्षवाढीसाठी आपण सगळ्यांनी मेहनत घेऊया आणि पक्ष वाढवूया. एवढंच बोलून मी माझे 2 शब्द बोलला येण्यासाठी एकत्र आलेलो आहोत. फक्त येऊन फायदा नाही. आता आपण बघतोय की अभियान आहे, इलेक्शन आहे म्हणून आपण एकत्र येतो, पण एकत्र येताना प्रत्येकाने एकत्र येणं गरजेचं आहे. मी एकटा मोठा होतो म्हणून फायदा नाही, तर काँग्रेस मोठं होणं जास्त महत्वाचं आहे. प्रत्येकाला आपण बघितलं तर कार्यक्रम वगैरे होत नाही असं नाही, प्रत्येकाच्या अडचणी असते. अडचणीच्या वेळेला जा, एखाद्या वेळेला बुके दिला नाही तरी चालेल, पण अडचणीला आपण प्रत्येकाच्या गेलो तर आपला काँग्रेस नक्कीच वाढेल असं मला वाटतं. आपल्या काँग्रेसची एकत्रितपणा जास्त दिसणं महत्वाचं आहे, कारण जो सुट्टा भाग होतोय किंवा प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने कार्यक्रम होते. तुम्हाला वाटतं तुमचे कुठलेही कार्यक्रम घ्या, मला कुठेही बोलवा, आम्ही कुठेही कमी पडणार नाही. तुमच्याबरोबर जेवढं तुमच्या बरोबरीने आम्ही कुठेही काम करायला तयार आहोत. फक्त आपण कुठेही जाताना किंवा कुठलाही कार्यक्रम असेल तर आपण एकत्रित घेऊ. एवढे वर्ष जे काँग्रेस होतं आपण सरकार अगोदर काढलेलंच आहे, फक्त काँग्रेसच होतं. भाजप ही नावालाही कुठं होतं, त्यावेळेला इंदिरा गांधी होते. आणि आमचे जर घाटावर पाहिलं तर फक्त काँग्रेस म्हणजे काँग्रेसच पक्ष होता. त्यावेळेला ज्या आपली आता महागाई होती ती त्या पद्धतीनं महागाई नव्हती. लोकांच्या हे लक्षात येते काँग्रेस आहे, परंतु आपण पोहोचायला पाहिजे. आपण बरोबर ज्या वेळेला पोहोचू त्यावेळेलाच काँग्रेस आहे हे लोकांच्या लक्षात येईल की बाबा आहे, कोणीतरी चिपळूणमध्ये सुद्धा महिला आहे किंवा चिपळूणमध्ये सुद्धा काँग्रेस आहे. यादव साहेबांच्या नेतृत्वाखाली आता काँग्रेस वाढत आहे हे मान्य सगळे करते, पण सगळ्यांनी एकत्रित घेऊन करावं. असं महिला जरी असल्या तरी महिला पण आम्ही कुठेही कमी पडणार नाही, तिथं तुम्ही बघा तिथं आम्ही साथ द्यायला तयार आहे. डिजिटल नोंदणीच्या आपल्या अभियानाच्या आजच्या मार्गदर्शनासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले कोकणचे पक्षाचे प्रभारी आणि या संपूर्ण प्रक्रियेसाठी ज्यांचे निरीक्षक म्हणून नेमणूक झालेली आहे असे आमच्या आदरणीय नेते गुलाबरावजी घोरपडे साहेब, ज्यांच्या खांद्यावर ही संपूर्ण जबाबदारी देण्यात आलेली आहे जिल्ह्यातली, आणि जे ही जबाबदारीसाठी लांज्यापासून मंडणगडपर्यंत, राजापूरपासून मंडणगडपर्यंत रोज सतत स्वहस्तानं
रात्रंदिवस ही मोहीम राबवण्यासाठी जे कष्ट घेत आहेत त्यांचे सोशल मीडियाचे जिल्हाध्यक्ष कपिलजी नागवेकर, व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या पक्षाचे शहराध्यक्ष रोहित शहा, व्यासपीठावर उपस्थित असलेल्या महिला जिल्हा उपाध्यक्ष गुजर मॅडम, पक्षाच्या महिला तालुकाध्यक्ष जाधव मॅडम, नुकतंच या ठिकाणी उपस्थित होत असलेल्या आणि त्यांची युवक महाराष्ट्र प्रदेशच्या प्रभारीपदी ज्यांची नेमणूक झालेली आहे त्या सुरताई राज मॅडम, त्यांना माझी विनंती आहे त्यांनी व्यासपीठावर व्यासपीठावर तुमच्या समोर उपस्थित असलेले आमचे नगरसेवक करामतभाई मिठाकरी, व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक सुरेश शेठ राऊत, युवकचे सरकाराध्यक्ष फैसल पिलपिले, आमचे आप्पा मेस्त्री फैसल देसाई, कांताशेठ चिपळूणकर आणि सर्व मान्यवर, सगळ्यांची नावं घेत नाही कारण सगळे मान्यवर त्या ठिकाणी, कार्यकर्ते कमी आहेत, मान्यवर जास्त आहेत आणि त्याहीपेक्षा जास्त आमचे पत्रकार बंधू आहेत प्रेमापोटी इथं आलेले. तर त्यांनी पण ज्या आमच्या प्रवाहात आहे असं समजूनच त्या पद्धतीनं आपले फोटो आणि काय असतील ते लावावे ही आमची त्यांना विनंती आहे. आज आपण आपल्या या संपर्क अभियानातून काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी कार्यकर्ते वाढवण्याची मोहीम हाती घेतलेली आहे. या मोहिमेला आम्ही सुरुवात केली. ज्या वेळेला याची सुरुवात झाली साधारण मला 1 महिन्यापूर्वी आपण या गोष्टीची सुरुवात केली आणि त्यापासून या महिन्याअंतर्गत हळूहळू गती घेत आज बऱ्यापैकी विभागवार आपण सर्वांकडे ऍप देऊन त्याच्या विभागात मी म्हणणार नाही मोठ्या प्रमाणात पण सर्व विभागात मग शहरी भाग असेल, ग्रामीण भाग असेल आणि आजूबाजूच्या ज्या परिसरामध्ये आपल्याला तिथं वाढवण्याची शक्यता आहे अशा सर्व ठिकाणी आपले एक दोन इंद्रावर का होईना त्या पद्धतीने काम करत आहे. आज हे काम करत असताना या ठिकाणी मिळावं लावण्यामागचं कारण कसं आहे की सगळ्या पदाधिकाऱ्यांना आपण या ठिकाणी इथं बोलवलंय की त्यांना याचं महत्व आपण कळलं पाहिजे. त्यामध्ये पक्षाचं नेतृत्व करतोय, ज्या पक्षाने कोण घेतोय त्या पक्षाने ही मोहीम कशासाठी राबवली आणि कोणी मोहीम राबवली म्हणजे एक बाबा पक्षाचा भाग असतो समाजात वाढायचा किंवा एक भाग असतो की बाबा पक्षाची काहीतरी कार्यक्रम दिसला पाहिजे म्हणून हे राबवलं जातं का, काही जणांना त्याची शंका आहे. आज मी या ठिकाणी दुर्दैवाने या ठिकाणी नाराजी व्यक्त करतो. त्यांचे 5 नगरसेवक आहेत पण या 5 नगरसेवकांना मी सातत्याने बघतोय की कार्यक्रमाच्या बाबतीत त्यांची उदासीनता दिसून येते आणि हे नगरसेवक आज आमचे गावामध्ये अपवाद म्हटले तर सातत्याने कार्यक्रम राबवतात किंवा कार्यक्रमाला आपले कार्यकर्ते आणत नाही. मी या व्यासपीठावर डॉक्टर साहेब आपल्या उपस्थितीत त्यांना एक शेवटचं सांगेल की तुम्ही इतर कार्यकर्त्यांसारखे किंवा इतरांसारखे मला समजू नका. 6 महिन्याने निवडणुका येणार आहेत त्यावेळेला काय करायचा आणि काय निर्णय करायचा त्या सगळ्या त्याला आमच्या हातात आहे याची त्यांनी फक्त काळजी घ्यावी. त्यांचा जर कोण वाढ झाला असेल आणि नोंदणी त्यांना तिकीट आवड केला नसेल तर पुढच्या वेळी पक्षाच्या कार्यक्रमाला नाही आला तरी चालेल. साहेब कठोर करून बोलावं लागतं. पक्षाचा कार्यक्रम आज मी साहेब माझ्याबरोबर या ठिकाणी मोठी पत्रकार मित्र सहकारी मला म्हणला तर एक अर्ध्या तासात हा आवाज घडून त्याला होऊ शकतो. तो जाणून बोलत घ्यायला सगळ्यात पर्सनल मेसेज केला आणि पर्सनल मेसेज करून मी सगळ्यांना या ठिकाणी येण्याचं निवडणूक केलेलं आहे. पण हे जे घडतं ना याला काही गोष्टी अंतर्गत आहेत या गोष्टीकडे सर कठोरपणे लक्ष दिलं नाही. आज हे गोष्टी सर्व आहे आपण काय मागणी कारवाई केली काही ना काहीतरी नेमलंय तरी मोठ्या
याची मिटिंग ठीक आहे, पक्ष वाढवण्यासाठी तुम्ही मिटिंग लावली, चांगली गोष्ट आहे. पण पक्षाला काही प्रोटोकॉल असतात, पक्षाची एक शिस्त असली पाहिजे. पक्षाचा एक प्रभाव आहे, पक्षाचा एक जिल्हाध्यक्ष आहे, पक्षाचा एक तालुकाध्यक्ष आहे, पक्षाचा एक शहराध्यक्ष आहे, पक्षाचे इतर समिती सगळे अध्यक्ष आहे. सर्वांना कम्युनिकेशन करून मुलाच्या माध्यमातून आपण मिटिंग बोलवली पाहिजे. काय बोलवलं पाहिजे हे काही संकेत आहे की नाही. मूळ मार्गाच्या 4 माणसं बोलवायची, आमची पत्रकार मित्रांना बोलवायचा, फोटो काढायचं आणि पेपरला द्यायचं, कशी संघटना वाढणार. काही लोक स्वातंत्र्य साहेब अशी आहे जोडी या त्यांनाही आज सरकारने मेसेज केला याच्या अगोदर करत आम्ही मिटिंग लावली की आणि ह्याची जर दरवाई साहेब येणार असतील, खासदार आमचे दरवाई साहेब, ती ह्याची काहीतरी मिटिंग लावायची, रेस्ट हाऊस लावायची, कुठं लावायची, 10 मंडळींना बोलवायचं आणि पुढे कम्युनिकेशन कार्यकर्त्यांकडे करायला चालू आहे. तर कार्यकर्त्यांचा संसार घडतो. एक बाब या ठिकाणी सांगतो, महिला 8 दिवसापूर्वी नंतर गेलो मी नाना बोलतो, माझ्यावर सगळे सहकारी होते, आमचे लियाकत बायको होते. मला नानाने स्पष्ट शब्द सांगितले की मला चिपळूणमध्ये रिझाईन व्हावा आणि सदस्य नोंदणी आहे आणि मी त्या दिवसापासून या कामासाठी जे काम करतील या सगळ्यांना प्रवास घेऊन काम करायचं ठरवलेलं आहे. मी या ठिकाणी ज्यांना पुढची निवडणूक लढवायची आहे त्यांनी या सदस्य नोंदणीच्या मार्फतच त्यांचं रिकमेंड हे प्रदेशकडे केलं जाईल किंवा संबंधित वरच्या नेत्यांकडे केलं जाईल. कोणी म्हणलं असेल की 2 वेळा आणि 4 वेळा नगरसेवक निवडून आला तरी या पुढे या ठिकाणी पक्षाचं काम केल्याशिवाय कुणालाही तिकीट मिळणार नाही. निवडणूक झाल्यावर तुम्ही कार्यकर्ते जमा करू शकता, निवडणूक झाल्यानंतर सगळे माणसं आणू शकता. काँग्रेसचे निरीक्षक येत आहेत, काँग्रेसचा कार्यक्रम राबवला आहे आणि तुम्ही मला सांगा या कार्यक्रमाला 10 माणसं आणू शकत नाहीत. आज जर ही अशी परिस्थिती असेल तर तुम्हाला काय म्हणून आम्ही काय आम्हाला आज पक्षाचा कमकुवत असेल ठीक आहे, पुतळ उतार असतात. इंदिरा गांधींनी सांगितलं होतं अरे तो क्या हुआ हे जीत जाएंगे. काय फरक पडते, आमचं नुकसान काय होणार आहे. 5 नगरसेवकांचे 0 नगरसेवक होतील, नाहीतरी आम्ही सगळं गमावलेलंच आहे. आमच्याकडे गमावण्यासारखं काहीच नाही आहे. पण जर पक्षाच्या लोकांना जर या पद्धतीची जर हे असेल, या पद्धतीचं जर हे असेल की आम्हाला आमच्याशी पर्याय नाही असं जर त्यांच्या मनात वाटत असेल तर त्यांनी एवढं लक्षात ठेवावं, जोपर्यंत मी तालुकाध्यक्ष या खुर्चीवर आहे तोपर्यंत कुठल्याही कार्यकर्त्याला त्याने जर ट्रॅक सोडून जायचं ठरवलं किंवा पक्ष शिस्तीच्या बाहेर काम करायचं ठरवलं तर लक्षात ठेवा त्या कार्यकर्त्याला कुठेही संधी दिली जाणार नाही आणि तेवढी बाजू माझ्याकडे घेतली. बरे सर, या बाबतीत काही चुकीचं वाटलं तर आम्हाला तुम्ही पदावरून बाजूला काढा. जी काही 4 मंडळींची दुसरीकडे मिटिंग लावतायत आणि कामं करतायत यामुळे पक्षात कोण यायला तयार नाही. तर यांचं म्हणणं असं आहे की यांच्यातच समजा यांच्यातच भानगडी संपत नाहीत तर आम्ही यांच्या पक्षात कुठं नाही. आणि म्हणून आज परिस्थिती ज्या दिवशी इथे कळेल पक्षाला काँग्रेसची विचारधारेचा पक्ष आहे, काँग्रेसच्या विचारधारेचा हा आमचा तालुका आहे, ज्या दिवशी तर कळेल की काँग्रेसमध्ये चांगले निर्णय होतात, योग्य कार्यकर्त्याला न्याय मिळतो, निर्णय घेताना वरिष्ठ कुठलाही हस्तक्षेप करत नाही, या गोष्टी ज्यावेळी इथल्या लोकांना किंवा इथल्या जनतेला कळतील साहेब काँग्रेस पक्ष वाढायला महिना सुद्धा लागणार. आज तुम्हाला मी या ठिकाणी निश्चितपणे खात्री देतो की सगळ्यांनी सांगितलं प्रशांत यादवांचं काम चांगलं आहे. मी काय फार मोठं काम करत नाही. मी काय करतोय, कार्यकर्त्यांनी बोलवल्या प्रत्येक ठिकाणी पोहोचतोय. मी काही त्यांना कुठल्या पद्धतीची मदत करत नाही, कुठल्या प्रकारचं त्यांना एखादे काम आणून देत नाही. पक्षाच्या माध्यमातून काही करता येत असेल तेवढ्या गोष्टी मी करतोय, पण सातत्याने या गोष्टी केल्यामुळे लोकांचा संपर्क वाढतोय. लोकांना कमीत कमी वाटतं की बाबा एक कोणतरी काँग्रेसचा पदाधिकारी आमच्या जवळ आहे. आज ही मंडळी आज मला सांगा काँग्रेसचं सगळं आहे, पण काय निर्णय होतात हे ह्यांनाच कळत नाही. काय निर्णय घेतले जातात वरिष्ठ लेवलवरती हे आमच्यावरती येतच नाही. आणि मग अशा पद्धतीनं आज जी काँग्रेसची वाताहत झाली त्याच्यावर आत्मचिंतन साहेब होणं गरजेचं आहे. येणाऱ्या निवडणुकीसाठी मी सगळ्यांना सांगतो नवीन टीम असली हरकत नाही, नाहीतर आज आपण संघर्षातच जातो. आज पंजाब सारखं मोठं राज्य आपल्याकडनं गेलं,
उत्तर प्रदेशमध्ये 2 सीट गेल्या, तुम्ही आम्ही कशाला इतकी काळजी करताय? पण करायचं काम ते निष्ठेनं काम करणाऱ्या माणसाला पुढे आणायचं काम करतो. साहेब मी कुठलं पद मागायला तुमच्याकडे येणार नाही. पण मी आज जोपर्यंत मला तालुकाध्यक्ष पद तुम्ही दिलंय आणि जी जबाबदारी दिली ती प्रामाणिक पार पाडण्यासाठी, कार्यकर्त्यांना उभं करण्यासाठी मी कुणाची तमा न बळगता काम करणारा कार्यकर्ता आहे. मी चांगल्या कार्यकर्त्याला आणणार आहे. माझ्या घरात कोणी येणार नाही तिकडे मागायला. पण मला सांगा या पद्धतीचं काम करायचं. आज असलेले जुने जुने ज्येष्ठ म्हणतायत ज्यांनी माझी तालुकाध्यक्ष पासून सगळे पद भोगले, एक सुद्धा इथं नसतं. आज ते आमचे निरीक्षक नेमले, स्वतःच्या गाडीत एकटे येणार, 4 माणसं आणू शकत नाही. आणि मला सांगा आज ही माणसं उन्हातानात करतात. नगरसेवक कुठल्या गोष्टीचा विचारच करायचा नाही. तुम्ही मला सांगा काँग्रेसच्या पक्षाचे नगरसेवक आहात ना, नगरसेवक तुम्ही पक्षाच्या म्हणून ही जबाबदारी शहरातली तुमची प्रोटोकॉल आहे ना, ही एक जिल्ह्याचा निरीक्षक तुमच्या तालुक्यात आणि त्या प्रोटोकॉलला तुम्ही नगरसेवक जर हजर राहू शकत नसेल तर तुमचा काय विचार करायचा नगरपालिकेला? मी सांगतोय नवीन कार्यकर्त्यांना तुम्ही त्या वार्डात तुम्ही काय कोणी असतील कामाला लागा. ज्यांना काम करेल आणि ज्याच्या ज्या चांगल्या पद्धतीनं सदस्य नोंदणी करेल, वार्ड बांधेल, त्याला तिकीट द्यायची जबाबदारी ही पक्षाच्या माध्यमातून आमची लागली आणि त्या बाबतीत आपण सर्वांनी त्याचं करणं गरजेचं आहे. बस झालं. किती दिवस तुम्हाला तुझ्या आम्ही गोंधळत बसायचं? काहीतरी नवीन संधी करतात, काम करत करू द्या ना काम. काहीतरी यायचं आणि त्याच्यात बिघाडी करत राहायचं. आज मी या ठिकाणी सांगितलं पैसा आज युवकचा तुमचा जिल्हाध्यक्ष उपस्थित आहे. निवडून आणण्यासाठी आम्ही त्याच्यासाठी काम केलेलं आहे. हे पद्धत बरोबर नाही. तुम्ही वेळेतच आले पाहिजे. कार्यकर्ते आपल्यासाठी ज्यावेळी टायमिंगला येतात त्यावेळी आपण 2-2 तास उशीर येऊन चालेल का? मला सांगा. काहीतरी शिस्त बाळगा ना. आज महिलांनी सांगितलं की बाबा कार्यक्रमापुरते आमच्या जाधव मॅडम गेले. अहो जाधव मॅडम तुमच्यावर तुम्ही 4 महिला आणू शकत, कशाला तुम्ही पदावरती राहतात? राजीनामा द्या ना तुम्ही. तुमची शहराध्यक्ष कुठे आहे? अहो आम्ही आणि तुमच्यामध्ये काय फरक वेगवेगळा आहे का? प्रशांत यादव काय पैसे देऊन लोकांना माणसं आणतोय का? येतोय लोकांच्या, जातोय लोकांच्या. तुम्ही जिल्ह्याच्या मिटिंगला नाही, तुमची तब्येत चांगली नाही म्हणून तुम्ही येत नाही सांगता. कशासाठी येत चाललंय? जे पद असेल तर करा, असेल तर सोडून द्या ना. ती श्रद्धा आमच्या शहराध्यक्ष आहे. कुठं काय प्रोटोकॉल पाळायचं नाही, कुठल्याही कार्यक्रमाला जायचं. मी स्पष्टपणे हा सांगतो, तालुकाध्यक्ष म्हणून माझ्या जबाबदारी आहेत. त्या जबाबदाऱ्या मला पार पाडण्यासाठी मला तुमच्याबद्दल वैयक्तिक कुणाबद्दल आकस नाही, पण काम हे दिसलं पाहिजे. आज तुम्ही महिलांनी सांगितलं तुमच्यासाठी आम्हाला जागा नाही, आपण ऑफिसची व्यवस्था करतो. एवढा आम्हाला काही फरक पडत नाही. वशिला आणि वर्ण कुठली गोष्ट आणण्याची आम्हाला गरज वाटत नाही, कारण आम्ही ग्रास रूट वरती काम करणारा कार्यकर्ता आहे. मैदानात निवडणूक लढवून आम्ही राजकारणात यशस्वी झालेलो माणूस आहे. मागच्या दरम्यान आम्हाला काही आणायची गरज नाही. पक्षाला जर वाटलं तर निश्चितपणे पदावर ठेवतील, नाही पक्षाला वाटलं तर पक्षाने आम्हाला बाजूला करावं. पण आमच्या रक्तात काँग्रेस आहे, काँग्रेसच काम करतात. विचारधारा घेतले खात्यावर ती कधी खाली येऊन पडणार. पण ही जर विचारधारा घेणारी मंडळी जर तयार होत आहे, समोर काम करताय, तर त्या मंडळीला बळ देण्यासाठी पक्ष व्यवस्थित साहेब आपण आता विषय आपण या जिल्ह्याचे प्रभारी आहात. मध्ये जे काम चालू आहे त्याचे खरोखर चांगले काय. आमच्या इथे शहरामध्ये काँग्रेसला चांगल्यापैकी बळ मिळू शकेल अशा पद्धतीचं वातावरण. परंतु काय होतंय की एक म्हणजे पक्षामध्ये शिस्त नाही आणि दुसरी म्हणजे आमची जुनी मंडळी नवीन मंडळी अशामध्ये वरती काही ना काहीतरी होतं. आमचे नेते ठरवायचे आहे, पण त्यांना पण आपण सांगा की काही वेळेला आपण पक्षाच्या बरोबर चर्चा करा. आम्ही तुमचा कुठलाही अनादर करणार, पण इथे येताना तुम्ही आम्हाला कळवा. एवढे मोठे नेते आहात तुम्ही, आम्ही तुमच्या कार्यक्रमाचं नियोजन करू. आम्ही त्यांना जे काही अपेक्षित आहे त्या पद्धतीने करू. शेवटी आमच्या तालुक्याचे ते नेते आहे, आम्हाला त्यांचं शेवटी पाठबळ आवश्यक आहे. कुठल्या नेत्यांना काही नको म्हणून आम्ही काय म्हणायचं आम्हाला नको म्हणून नको आहे, ठीक आहे इतर म्हणते. पण तुम्ही तुमच्या काळात केलं
म्हणून आता तुम्ही शांत बसायचं. काँग्रेसची जर विचारधारा तुम्ही विचारधारा तुम्ही मानताय आणि मग अशा पद्धतीने जे काही चाललंय हे होता कामा नये. यापुढे मी स्पष्टपणे सांगतोय, आजचा अहवाल तर जाणारच आहे. तरीही ज्यांना कोणाला भीती वाटत नसेल त्यांना मी पुन्हा एकदा सांगतोय की अजूनही आपण सर्व मंडळींनी या संपूर्ण प्रक्रियेत भाग घेतला पाहिजे. आपल्या प्रत्येक प्रभागातून प्रत्येक विभागातून आपली सभासद नोंदणी वाढली पाहिजे. ज्याची सभासद नोंदणी वाढेल त्या मंडळींच्या बाबतीत भविष्यात ज्या ज्या ठिकाणी संधी असेल तिथे शिफारस केली जाईल. आणि एक निश्चितपणे सांगतो की माझ्या हातून असा कुठलाही कोणावरती दुजाभाव आणि अन्याय होणार. आज निर्मलाताईंची बोललं असेल तर मला एक कळकळ त्यांची पण की तुम्ही हे वाढवा. आपल्याकडे महिला येत नसतील याची कारणं आपल्याकडे बरीच आहेत, 100% खूप कारण आहेत. तर पक्षाकडे येणार कोण? आज सभासद नोंदणी करायला गेलं तर साहेब लोक काय म्हणतात की साहेब तुमच्यासाठी मी त्याला टाकतो, पण मी काय काँग्रेसमध्ये येणार. ही रिअल फॅक्ट आहे. त्यांच्या समोर अडचणीत अशा जाऊ नये, पण तरी सुद्धा आपल्याला हे काम केलं पाहिजे. तर का केलं पाहिजे? तर हीच एक विचारधारा आपल्याला आहे. ही जी विचारधारा ही सर्वसामान्यांची विचारधारा आहे, 18 पगड जातीची विचारधारा आहे. आणि ही विचारधाराला फक्त एकच काँग्रेसच सांभाळू शकते आणि तिला पुढे नेऊ शकते. आज लियाकतबाई कालपासून काम करतात, शहरात केलं पाहिजे, यायला पाहिजे, आठवड्याचं बसलं पाहिजे, बैठका केल्या पाहिजेत. आपण आज यांनी सांगितलं की आज आम्ही पहिला नंबर, पण किती आपले 200-250 एन्रोलर आपण 5-10 लोक करू शकत नाही. आपला एखादा कार्यक्रम असेल तर 5-25 आणतो. मी जर साहेब म्हणतो माझे स्वतःचे वैयक्तिक 2000 एन्रोलर सभासद असते आणि त्याचं माझं काम सुरू झालेलं आहे. या पद्धतीने काम करूया. पक्षाचे नेते एवढ्या लांबून येणार, सगळ्यासाठी येणार आणि आपण अशा पद्धतीने तिथे उभं करतोय, हे काय बरोबर नाही. आज मी जे काही बोललो असेल, आमचे पत्रकार बांधव पण इथं असतील, पण हे कुठेतरी बोललं पाहिजे. रोज रोज त्याच गोष्टी तर आपण नुसत्या चर्चा करायच्या. पक्षाचं भरपूर पक्षानं सगळं दिलं, पण आज लोक म्हणतात तुम्ही काय करताय? काँग्रेस पक्षाला सुईपासून सगळं तयार केलं, पण नंतर तुमच्या पिढीनं कधी लोकांबरोबर बसलेत का? लोकांची कम्युनिकेशन ठेवलंय का? आज तुमचा काँग्रेसचा कार्यकर्ता कुठल्या तुझ्या काँग्रेस कार्यकर्त्याला भेटायला जातोय काय? सगळं केलं. मागच्या ह्याच्यात किती दिवस उगाळत बसतात. सत्य परिस्थितीत आपल्यापासून तरुण लांब होतोय. सत्य परिस्थितीत आपल्या पक्षामध्ये कोणी यायला मागत नाही. ही रिअल फॅक्ट समजून आपण कधी बदलणार आहोत? आपण आपला कडक इस्त्रीचा शर्ट झालं तर हे करून लोकांच्या दिसलं पाहिजे. आणि ही जेव्हा आपली मेंटॅलिटी तयार होईल तर ऑटोमॅटिक सगळीकडे त्याचे रिझल्ट मिळतील. मी या निमित्ताने एवढंच आपल्याला सांगेन की या संपूर्ण प्रक्रियेमध्ये संपूर्णपणे या पुढच्या काळात निवडणुका आहेत. निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला प्रत्येक ठिकाणी आज या एनरोलर नेमण्यामागचा उद्देशच एक आहे की याच्या अगोदर काँग्रेसच्या मागं जनमत होतं. काँग्रेसचा उमेदवार म्हटला की त्याच्या पाठीमागे लाखोंची संख्या उभी राहायची, पण आज सगळं उलट झालं. आज काँग्रेस म्हटल्यावरती कोण यायला मागत नाही. म्हणून काँग्रेस काय करतोय की जनमानसात कोण आहे आणि जनमानसात असणाऱ्या त्या व्यक्तीला त्याच्या या अशा पद्धतीच्या प्रक्रिया राबवून त्या व्यक्तीला पर्यंत जवळ पोहोचणं काँग्रेस होता. आज याने काही सांगितलं असतील काँग्रेस पक्ष कार्यकर्ते शोधतोय. काँग्रेसला चेहरा बदलायचा आहे आणि त्याच्यासाठी ही खरी आहे. आज हे जे काही चाललंय ते काही नुसतं शोभासाठी नाहीये. बाकीच्या मिस कॉल करणे हजारो सभासद करता येईल, पण आपला पक्ष जे करतोय याचं कारण काय आहे की बाबा या ठिकाणी आमचा मुन्ना दळी आहे. मुन्ना दळी स्वतः किती काम करतो हे दिसून. आज आमच्या महिला निवडून आल्या, आमच्या सोनताई निवडून आल्या, पैसा आल्या. आज त्यांनी मोठ्या प्रमाणात मतं घेतली. ही कशासाठी? काय त्यांच्यात बसून त्यांच्यात हे करून एखादी प्रक्रिया राबवून काय निवड करता येत नसते. पण पक्षाला बघायचंय की जनतेमध्ये यांना काय स्थान आहे. जनमत त्यांच्याकडे काय आहे? स्वतःच जनमत. आज पक्षाची ताकद नाहीये, स्वतःची ताकद जी आहे ती त्यांना दाखवायची होती आणि ती दाखवून त्यांनी आज प्रकारच्या ह्या नवीन युवकांच्या नियुक्त्या केल्या. आणि हेच काम आपल्याला या नगरपालिकेने जनाला लढायचे. तुमच्या पाठीशी लोक दिले,
यांनी म्हणलं ना शिवसेनेचे पण कार्यकर्ते सभासद नोंदणी होतात, तसा कार्यकर्ता असेल तर तो पण म्हणणार ठीक आहे तुझ्यासाठी ना मी नोंदणी करतो. आणि यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करा की तुमची पत वाढणार आहे. पक्षाकडे हा तुमचा एक असणारा, पक्षात असणारा हे तुमच्याबद्दलचं एक तुमचं जे काय आहे, तुमच्याबद्दलची तुमची प्रतवारी काय आहे, तुमचं स्वतःचं तुमची ताकद काय आहे, तुम्ही किती कॅपेबल आहे हे यातून कळणार आहे. म्हणून ज्यांना कोणाला काम करायचं नसेल त्यांनी करू दे नको, तुम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. पण ज्यांना कोणाला भविष्य राजकारण घडवायचं असेल आणि काँग्रेसमध्ये घडवायचं असेल तर त्यांनी या प्रक्रियेमध्ये निश्चितपणे तुम्ही काम करा. मी तुम्हाला खात्रीलायक सांगतो की मला या करता होती नानांनी स्पष्ट 2 गोष्टी सांगितल्या की चिपवूनच रिझल्ट हवाय आणि दुसरी गोष्ट सदस्य नोंदणी सिद्ध झाली. आणि म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना कळकळीची विनंती करतो की तिथं तुम्हाला कुठं अडचण असेल आम्ही सगळी मंडळी येतो. महिलांनाही मी सांगितलं की तुम्ही ठीक आहे आम्ही तुम्हाला जरी भेटत नसतो काही नसतो तुम्ही तुमच्यामध्ये कमी सगळ्या महिला इथं आल्या पाहिजे. आज तुमच्यामध्ये चित्र विसंगत दिसते. तालुकाध्यक्ष असले की शहराध्यक्ष नसते, शहराध्यक्ष असले की तालुकाध्यक्ष नसतात, हे टाळा. ठीक आहे आपली संख्या कमी असते तर तुम्ही जे काही पद्धतीनं सार्वजनिक क्षेत्राचं काम करता त्याचा आपल्याला उपयोग होतो. पण प्रत्येकाने वेगवेगळी जाऊन संघटना ही आपली आहे, संघटनेत बरोबर जायचं आहे. संघटनेला आपल्यापेक्षाही कुणाला मोठी पदं दिलेली आहे, कुणाला आपल्या खालची पदं दिली आहे. त्या सगळ्यांचं कम्युनिकेशन आपण एकमेकाशी केलं पाहिजे आणि यासाठी तुम्ही एकत्रित बसून त्याची चर्चा करा. वेळ पडली तर दोनताईंची तुम्ही मार्गदर्शन केलं तुमच्याकडे कधी अवेलेबल आहे. पण एक संघटन आपलं दिसलं पाहिजे कारण महिलांचं संघटन दिसलं नाही तर आपण निवडणुकीमध्ये 50% आपल्याला शेवटच्या क्षणी आपल्याला आपण कुठल्या महिलांना उभी करतात. ज्यावेळी आपण पक्ष वाढवायचं म्हणतो त्यावेळी आपल्याकडे या गोष्टीची यंत्रणा पाहिजे. मी आज तुम्हाला बोललो कारण तुम्ही 10 महिला तयार केल्याच पाहिजे नाही तर मला उमेदवारीसाठी महिला मिळणार कुठल्या कामाला. तर या सगळ्याचा आपण विचार करावा. आणि साहेब आपण आला तेवढ्या लागतो. मी तुम्हाला आज स्पष्ट सांगतो की जरी आज काही लग्न सराई आहे आमच्याकडे शिमगा उत्सव चालू आहे आणि दुसरी गोष्ट आपला वेळ कमी आहे. हा उत्सव आपल्याकडे फार मोठ्या प्रमाणात असतो आणि त्या ह्याच्यामध्ये लोक आपापली काही इतर कामं पण पूर्ण करत असतात. त्यामुळे कसं आहे मला ग्रामीण भागातल्या लोकांना बोलवत आलं नाही. शहरातच आपण हे करतो पहिला फोकस करतो पण शहर आणि ग्रामीण जर आपण बघितलं तर निश्चितपणे चांगल्या प्रकारे काम चालू आहे आणि निश्चितपणे आपण निरीक्षक आहात टिकून असून आपल्याला चांगलाच रिझल्ट मिळेल. एवढी शास्त्री आपल्यालाही देतो आणि कपिलजींना पण देतो. या ठिकाणी आपण सर्वांनी हे काम पुढे नेऊया. हा काँग्रेसचा जगन्नाथाचा रथ नेण्याची जबाबदारी तुमच्या आमच्या खांद्यावर आहे. आज पक्षाचे नेते कमी खूप काम करून सुद्धा आज आपल्या पारड्यात यश पाहिजे तसे मिळत नाहीये तरी ते खचून गेलेले नाहीत. आज आपण तर मला सांगा काहीच आपल्याकडे नाहीये, शून्यातून सगळं उभं करायचं आहे. तर त्या दृष्टीनं माझी नैतिक जबाबदारी म्हणून मी दिवसात संघटनेसाठी लोकांसाठी काम करतोय. हे प्रत्येकानं पद घेतलेलं आहे प्रामाणिकपणे तपासावं, प्रामाणिकपणे त्या पद्धतीने काम करायचा प्रयत्न करावा. आपल्या सर्वांना पुन्हा धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय काँग्रेस. मी डिजिटल मेंबरशिपच्या संदर्भात कमिटीने मार्गदर्शन केले. त्यात काही अडचणी असल्या मेंबरशिपची OTP येत नसेल, होत नसेल आता सुद्धा आम्ही 10-15 मिनिटं इथं आहे नंबर द्या नसेल तर आम्ही ते करून द्यायची व्यवस्था कमी करते. प्रदेश काँग्रेसची पाहिजे असेल तर तेही. आता विषय साहेब पक्षाच्या शिस्तीविरुद्ध विषय परत एकदा मी सुद्धा सांगणं गरजेचं आहे. पक्षशिस्त ही सर्वांनीच पाळली पाहिजे. नवे जुने साहेब पक्ष नाही. तालुका अध्यक्ष हा या तालुक्याचा प्रमुख आहे. त्याला ऑल इंडिया काँग्रेसच्या ब्लॉकनं नेमलेला आहे, जिल्ह्यानं नेमलेला आहे. प्रदेश काँग्रेसची त्याला मान्यता आहे. अशा अध्यक्षाला डावलून किंवा परस्परांप्रमाणे सभा घेण्याचा प्रयत्न करू नये. साहेब तो थोडासा शिस्तबाह्य कार्यक्रम असं घडलं जाईल. काँग्रेसला ऑफिस आहे, अध्यक्ष आहे आणि काही संकेत आहेत. काँग्रेसची मिटिंग बोलताना तालुका अध्यक्षाला बोललं पाहिजे, सेवाच्या अध्यक्षाला बोललं पाहिजे,
युवक काँग्रेस, महिला काँग्रेस आणि जे काही फ्रंट आहेत, मायनॉरिटी आहे, त्या सर्वांना आपण निश्चितपणे बोललं पाहिजे. मीटिंगची सुद्धा 4 ते 5 दिवस साहेब अगोदर शॉर्ट नोटीसनं मी आले म्हणून आज मीटिंग घेऊ नका. काय होतं, येते म्हणतात मीटिंग घ्या, असं नाही चालत. त्यामुळं तुमचंही ते काम आम्हाला मागचं गोळा झालं नाही. आता आम्हीच 1 दिवसांचं तुम्हाला मीटिंग घ्या खूप गोळा होणार. तेव्हा असं काही करू नका. ज्यांनी कुणी केलं असेल त्याची निश्चितप्रमाणे नोंद घेतली जाईल. जिल्हाध्यक्षांची मी सकाळीच बोललेच आहे, येत असताना बोलले तुमच्याकडे पक्षशिस्त पाळावी लागेल. नसेल तर जिल्हाध्यक्षांच्याकडे तुम्ही साहेब पत्र आम्ही नानाभाऊला सांगू हे असं पक्षविरोधाच्या विरोधात काम चालू आहे. पक्षाला बाधक होणारी कोणती माणसांच्या कडे सरळ सांगू. त्यांनाही काम करायचं असेल तर वरिष्ठांनी सुद्धा अध्यक्षांना निदान कल्पना द्यावी. मी जो आहे मला इथं जायचं आहे, आज मला इथं बोलवलं. अध्यक्षांचं काय वादण्याचं कारण नाही. परंतु काही असेल या गावातला या तालुक्यातला जिल्हा ब्लॉक काँग्रेसचा अध्यक्ष आज या तालुक्यातला काँग्रेसचा प्रमुख नेता आहे. त्याच्या व्यतिरिक्त निश्चितपणे कार्यक्रम कोणी करायचा प्रयत्न करणे मध्ये आम्ही जरी सांगितलं तरी सुद्धा त्या शिस्तीच्या बद्दल आता याच्यापेक्षा जास्त काय बोलायची गरज नाही. साहेब मला निश्चित माहिती आहे की होळीचा सण आपला आहे, मोठा असतो. परंतु डिजिटल मेंबरशिप ही थांबत नाही. निदान डिजिटल मेंबरशिपचा आढावा बैठक तरी घ्यावी म्हणून मी आज आलो. यानंतर साहेब 15 ते 20 दिवसानंतर आपण एक तारीख घ्या आणि आपण मोठी व्यापक मीटिंग लावू शकतो सर्व काँग्रेस. त्याच्यामुळे काही अडचण येणार नाही. नवीन मीटिंगला सर्व कार्यकर्ते यावेत अशी अपेक्षा आहे. अध्यक्ष साहेब तुम्ही सरळ पत्र काढा, नाही आलं तर आपण काय करायचं ते ठरवू. तर तालुक्याच्या मीटिंगला प्रशांच्या आधाराचं काय घरचं लग्न नाही त्याने प्रत्येकाला बोलावं. समजलं व्हॉट्सअपवरून मेसेज केला तरी येण्याचं कर्तव्य आहे. प्रत्येकाने फोन करून सुद्धा मेसेज द्यायची गरज नाही. व्हॉट्सअपवरून निरोप द्या. आले नसेल तर त्यांचा कार्यभार त्याच्याकडे राहील. परंतु चिपळूण नगरपालिकेची निवडणूक आता आहे. डिजिटल मेंबरशिप कोण किती करते हे सुद्धा तुम्ही साहेब येत जावा. आता केवळ त्यावेळेला तिकिटाचा निश्चितपणे काँग्रेस वरून यायची आता बंद होईल असं मला वाटतं. माझ्या जरी मनात माझा इथं कोण असलं काय असलं तरी साहेब त्याला कोणी बोलत नाही. खाली आपले कार्यकर्ते काम करतात. होऊन आलेल्या कार्यकर्त्यांचे दिवस संपलेले निश्चितपणे तळागाळातनं तो जाईल तोच उद्या पात्र होईल. आणि जर रिझल्ट नानाभाऊला पाहिजे असतील तर त्यांनी तालुका लिस्ट बघा. तालुका काँग्रेसला जेवढं माहिती आहे तेवढं आम्हालाही कोल्हापुरातून माहिती होणार नाही, लाल साहेबांना रत्नागिरीतून माहिती होणार नाही. नेटिव्ह मंडळी जी सांगतील निश्चितपणे त्यात कुणाला वाटत असेल माझ्या अन्याय होईल काय ते पटवून द्यावं. आम्ही अध्यक्षांच्या सोबत बोलू त्या विषयात. परंतु स्थानिक मंडळींनी एकत्र राहण्याची गरज आहे. काँग्रेस महाविकास आघाडीच्या माध्यमातून काँग्रेस पक्की आहे. मी माझ्या जिल्ह्याचं उदाहरण सांगतो. आमच्या जिल्ह्यामध्ये काँग्रेसचे 6 आमदार आहेत. राज्यात सुद्धा एवढ्या पक्षाचे एका पक्षाचे एवढे आमदार आहेत. मुंबईला सुद्धा 6 आमदार आहेत. आमच्या जिल्ह्यामध्ये काँग्रेसचे 6 आमदार आहेत. जिल्हा परिषद आमच्या ताब्यात आहे, कॉर्पोरेशन आमच्या ताब्यात आहे. आणि गोकुळसारखे हजारो कोटीचं व्यवसाय असलेली संस्था ही सुद्धा काँग्रेसच्या ताब्यात आहे. का असं काही नाही की काँग्रेस हरते. साहेब निश्चितपणे काँग्रेस जिंकते. फक्त तळागाळातल्या कार्यकर्त्याला विचारायचं काम आपण करूया, त्यांचा निवड घेऊया आणि तळागाळातल्या कार्यकर्त्याला तिकीट दिलं आपण तर निश्चितपणे लोक पण म्हणतात बाबा हे चांगल्या माणसाला तो जो काँग्रेसचा कार्यकर्ता आहे. अनाहूतपणे तिकीट वाटप होणार नाही आज मित्र तरी मला वाटते. अध्यक्ष साहेब तुम्ही जास्त काय करू नका. निश्चितपणे अध्यक्ष आणि इथली जी तालुक्याचे कार्यकर्ते सगळे फ्रंटल आहे ते जे सांगतील त्याचं तिकीट वाटप होईल. साहेब महिन्याला 1 मीटिंग लावा मी यायला तयार आहे. आता मला वाटते जिल्हा परिषद होण्याची शक्यता आहेच. आणि अजितदादांचं काल वाक्य नाहीच द्यायला पाहिजे. ओबीसीचा आरक्षणाचा विषय कदाचित कोर्टानं जर फेटाळला तर या इलेक्शन सुद्धा मी ॲक्टिव्ह होती. या संदर्भात 3 लक्ष मतदारसंघात साहेब ग्रामीणची मिटिंग लावायला तिथं आपली ताकद आहे. तिथं बघू महाविकास आघाडीचे डोळे बऱ्यापैकी उघडलेच आहे. मी तुम्हाला उदाहरण सांगतो.
कुडाळ नगरपालिकेमध्ये आमचे 2 सदस्य निवडून आले. राणेसाहेबांचे 8, सेनेचे 7 होते. खुद्द माझ्या समोर मुख्यमंत्री साहेबांचा आमचा संपर्क करण्यात फोन आला, तू नगराध्यक्ष घे तर आमच्याबरोबर. आणि 2 नगरपालिकेत 2 सदस्य असताना सुद्धा काँग्रेसला कुडाळमध्ये नगराध्यक्ष पण मिळाले. काँग्रेसचा मोठेपणा असा आहे, साहेब मुस्लिम कार्यकर्त्याला आम्ही नगराध्यक्ष बरोबर मॅडम नाही त्यांना सवय. आमचा संपर्क मंत्री अतिशय सजग आहे त्या प्रश्नावर. काही तुम्हाला मदत करतील, कधी सांगितलं. निवडून आलेल्या दिवसापासून ते 2 सदस्य 35 दिवस कोल्हापुरात होते. आमचे वैभव नाईक आमदार पण म्हणला की आमचे सदस्य पण सेनेनं सुद्धा ज्या पद्धतीनं आम्ही हे सगळी सांभाळली होती त्यांनी सुद्धा इच्छा व्यक्त केली. महाविकासच्या आघाडी आहे तरी पण साहेब काँग्रेसचा समदर्जा धरून आपण कार्यक्रम करू. नगरपालिका असो, जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो. पंचायत समिती जिल्हा परिषद करता ग्रामीण भागाच्या एकदा वेगळी मिटिंग असो, आपण त्या संदर्भात बसू. जिथं आपण बरे आहोत मेजर क्षेत्र काही ठिकाणी नाही तिथं पंचायत समिती अटेंड करू. परंतु यावेळेला इकडूनच्या पंचायत समितीमध्ये काँग्रेसची गेली पाहिजे. या पद्धतीने साहेब तुम्ही काम करा. सगळ्यांची शहर आहे, ग्रामीण आहे. मी तुम्हाला निश्चितपणे मदत करू. संपर्क मंत्र्यांचा काही संपर्क ठेवा, आम्हाला या काही अडचण नाही. संपर्क मंत्री अतिशय सक्षमपणे काम करायला मात्र आहे. नियमितपणे तुम्ही चिपळूण नगरपालिका पंचायत समितीची नगरसेवकांना सांगा काँग्रेसच्या तिकिटावर तुम्ही निवडून आलाय. वैयक्तिक निवडून असतील तर काँग्रेसच्या दारात येऊ नका. गरज आहे साहेब. काँग्रेसनं आपल्याला निवडून दिलं, निदान ती बांधील काही नव्हती. ज्या पक्षानं तुम्हाला निवडून दिले 5 वर्षाच्या पक्षाच्या झेंड्याखाली तुम्ही कर्तव्य आहे. कोण बोलवते काय बोलवतं हा विषय घेऊ नका. ही गैरहजर आहे त्यांची नोंद जिल्हाध्यक्ष घेतली, त्यांना रेफरन्स करा. परत एकदा संधी द्या. काँग्रेसला काही माणसं कमी करायची नाही. परंतु कार्यकर्त्याने सुद्धा शिस्तीचं पालन निश्चितपणे एवढ्याच्या प्रसंगी बोलतो. परत एकदा उद्याच्या सणाच्या सर्वांना शुभेच्छा देतो.